नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी जी रेसिपी दाखवणार आहे ती सर्वांच्याच आवडीची आहे. पनीर म्हटलं का सगळ्यांच्या आवडीचं. तर मी पनीरपासून आज तुम्हाला पनीर मसाला कसा बनवायचा ते करून दाखवणार आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. पनीर मसाला बनवण्यासाठी आपल्याला जे मसाला तयार करायचे त्यासाठी आपल्याला लागणार आहे, मेन म्हणजे आपल्याला पनीर मसाल्यासाठी पनीर तर लागणारच आहे आणि त्याच्या मसाल्यासाठी लागणार आहे कांदा, टोमॅटो, अद्रक आणि लसूण आणि हा आहे खोबऱ्याचा कीस थोडा घेतलाय मी. त्यानंतर हे लवंग आणि मिरी आणि कोथिंबीर. आता आपण जे साहित्य पाहिलं, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, ते सगळं मी भाजून घेणार आहे. त्यासाठी मी तव्यामध्ये थोडं तेल टाकतीये. सगळ्यात पहिल्यांदा लवंग आणि मिरी भाजून घेतीये मी. हे पहा, मिरी आणि लवंग भाजून झाली आहे तर मी ती काढून घेते आणि यामध्ये टाकतीये लसूण आणि अद्रक. अद्रक आणि लसूण थोडासा कलर चेंज झाला का मग मी कांदा टाकून घेणार आहे. हे पहा, अद्रक आणि लसूणचा कलर थोडासा चेंज झालाय. आता मी कांदा टाकून घेते. त्यामध्ये कांदा पण थोडासा ब्राऊन होईस्तोपर्यंत मी भाजून घेणार आहे. कांद्याचा कलर थोडासा चेंज झालाय तर मी त्यामध्ये टोमॅटो टाकून घेतेय आणि टोमॅटो सुद्धा थोडंसं परतू देणार आहे मी. ह्याच्यामध्ये मी आता खोबऱ्याचा जो कीस आहे तो घालून घेणार आहे आणि त्याबरोबरच कोथिंबीर पण टाकून घेतेय. आता हे सर्व मी भाजून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व मसाला भाजून घेतलाय. आता आपण जे कांदा, टोमॅटो आणि खोबऱ्याचा कीस जे सगळं भाजून घेतलं होतं ते थंड झाले. आता मी ते मिक्सरला बारीक करून घेणार आहे. मसाला वाटून झालेला आहे आपला. आता भाजीसाठी मला काय काय मसाले लागतात ते मी सांगते तुम्हाला. हा जो मी घेतलाय तो पनीर मसाला आहे. हळदी पावडर, धना पावडर, गरम मसाला, त्यानंतर हा आहे चिकन मसाला, मीठ आणि लाल तिखट. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय मी. तेल गरम आहे तर त्यामध्ये मी लाल तिखट टाकणार आहे. त्यानंतर गरम मसाला टाकतीये, चिकन मसाला, धना पावडर, हळदी पावडर आणि पनीर मसाला मी वरनं टाकणार आहे. आता आपण जो वाटून घेतला आहे तो मसाला टाकतेय मी. मसाल्याचा खूप छान मस्त असा वास सुटलाय. मसाला आपला मस्त असा परतस तोपर्यंत आणि त्याने तेल सोडस तोपर्यंत मी त्याला शिजू देणार आहे चांगला. मसाला परततोय आपला तोपर्यंत मी पनीर कापून घेतेय. पनीर मी स्वच्छ धुवून घेतलंय. तुम्हाला हवे तसे तुकडे तुम्ही पनीरचे करू शकता.
हे पहा, मी असे करून घेतले. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अजून मोठे पण ठेवू शकता. हे पहा, मस्त असा मसाला परतला गेलेला आहे. मसाल्याने तेल सुद्धा सोडलंय बाजूने. मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतेय. परत मिक्स करते याला. आणि पाणी टाकून घेतेय थोडं. जे मी वाटण वाटलं होतं ज्या भांड्यामध्ये, त्यामध्येच पाणी टाकून घेतेय. मसाल्यामध्ये मी पाणी टाकले, त्यामुळे मी उकळी येस तोपर्यंत ह्याला होऊ देणार आहे चांगलं, आणि त्यानंतर पनीर घालणार आहे. मसाल्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये थोडा पनीर मसालाही टाकून घेतेय. आणि ह्याला चांगली परत एकदा उकळी आणून देणार आहे. हे पहा, मस्तपैकी अशी उकळी आली आहे मसाल्याला. आता आपण पनीर टाकून घेऊयात. भाजीमध्ये मी आता वरनं थोडीशी कसुरी मेथी टाकणार आहे. हातावर चोळून थोडीशी टाकणार आहे. हे पहा, आपला पनीर मसाला तयार आहे. ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा, कमेंट करा. आणि माझ्या प्रत्येक रेसिपीला कमेंट नक्की करा, लाईक पण करा. तुमचं प्रत्येक कमेंट, प्रत्येक लाईक माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. तर नक्की शेअर करा आणि नक्की लाईक करा. थँक्यू.